नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली। सर्वांना शुभ सकाळ। आता इथे सकाळची स्वयंपाक करायची गडबड चालू होती। बाकीची सगळी कामं आवरून घेतली होती आणि स्वयंपाक करून घेत होते मी। आता सकाळची थोडीशी गडबड होती कारण की अंघोळ्या, चहा वगैरे हे सगळ्या गोष्टी होईपर्यंत बराचसा वेळ निघून गेला होता। त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली। आता इथे स्वयंपाक झाला होता माझा आणि जी भांडी पडले होते सकाळची चहाचे वगैरे तेच मी आता इथे क्लीन करून घेत होते। वास पण येतो ना खूप छान देवाला पण घरात वास पण झालो होता ना माळेगावला पण असंच होतं। मी त्याची कटिंग आहे का झालं त्याची कटिंग केली। आता पाऊस चालू झाला ना त्याची फुलं बंद होतील तेव्हा मी त्याची कटिंग करणार, बारीक करते। आता जसं त्याला फुलं यायला लागले ना तर किती वाढले। आता इथे मी डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटले। त्याच्यानंतर काही शूट घेतलं नाही, जेवण वगैरे केले, गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरामही केला होता। आता रात्री थोडं लेट झालं होतं झोपायला आम्हाला आणि त्यामुळे मग सकाळी उशिरा उठलो होतो आणि सगळीच कामं मग उशिरा सगळी चालू झाली होती। त्याच्यानंतर हे उठले होते, मग गप्पा वगैरे मारणं टायमिंग गेला बराचसा। जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर इथे मग चहा ठेवत होते मी 5 वाजता। तरी ते चहा ठेवला, एका साईडला दूध ठेवायचं होतं गरम करून। आता दोघी राहत नव्हत्या पण जबरदस्तीने दोघींना ठेवून घेतलं होतं मी आणि त्यामुळे मग भारी वाटत होतं मला। तरी माझा टायमिंग खूप चांगला चालला होता दोघींबरोबर आणि खूप साऱ्या गप्पा वगैरे मारत होतो आम्ही आणि टायमिंग पण छान घालवत होते। आता प्रत्येक वेळी शूट घेत नव्हते मी कारण की थोडंसं सारखं मग ते कॅमेरा घेऊन नको वाटतं, त्यामुळे मग आम्ही भरपूर टायमिंग असा एकत्र घालवला। बरेच दिवसांनी दोघी आल्या होत्या त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि त्यामुळे मग सारखं थोडंफार जेवढं होतं आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते। आणि ते चहा वगैरे मी आता ठेवला होता आणि तेच माझं संध्याकाळचं काम चालू होतं की आता चहा ठेवल्याच्या नंतरून मला स्वयंपाक पण करायचं होतं। तर आज जेवणामध्ये मी फिश बनवणार होते। आता सकाळीच यांनी आणून दिले होते पण रात्री भाजी होती मटणची, त्यामुळे मग सकाळी मी केले नाही आणि मग संध्याकाळी करायचं ठरलं होतं। तर आता लवकर स्वयंपाकाला लागणार होते चहा घेतल्याच्या नंतरून, तर म्हटलं पहिला चहा घेऊया आणि त्याच्यानंतरून मग स्वयंपाकाला पण लवकरच लागेल। धुवून वगैरे स्वच्छ ठेवून दिले होते। लाईट गेली होती त्यामुळे मग थोडंसं लेट बनवते, नाहीतर मी सकाळीच बनवणार होते पण लाईट नव्हती दिवसभर आणि त्यामुळे मग म्हटलं आता चहा वगैरे घेतल्याच्या नंतरून लाईट पण आले होते। असं कोणाकोणाबरोबर होतं तेही मला सांगा। आता थोडंसं मी अद्रक धुवून घेत होते तोपर्यंत ऋतू गेलं दूध, तर असं काय होतं। आता म्हटलं पहिलं अद्रक टाकते चहामध्ये आणि तो होईपर्यंत तेही साफ करून घेईल। तर असं माझ्याबरोबर होत असतं सारखं, दुधाच्या तर बाबतीत होतंच। इंडक्शनवरती ठेवलं आणि ते उतू नाही गेलं असं कधी होत नाही, नेहमी माझ्याबरोबर असं काय होत असतं। तर मी कपड्याने वगैरे क्लीन करत नाही, डायरेक्ट अशी मशीन घेऊन जाते ते इंडक्शन बेसिंगपाशी आणि क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतरून मग जे थोडंफार सांडलं ते कपड्याने क्लीन करत असते। तर आता साफ झालं होतं माझं आणि कपड्याने मी ते थोडंफार खाली सांडलं होतं ते क्लीन करून घेतलं इथं। त्याच्यानंतरून चहाही होत आला होता तोपर्यंत। आता हे होईपर्यंत म्हटलं आता चला पटकन चहा पण घेते सगळ्यांना। इतका छान टायमिंग जातोय ना की काय सांगू तुम्हाला। आता इतकं भारी वाटतंय, असं कोणीतरी आलं ना मला तरी खूप छान वाटतं। घरामध्ये घर भरल्यासारखं वाटतं आणि त्या दोघी इतक्या गोड आहेत आणि इतका छान टायमिंग आम्ही एकत्र घालवतो। कधी असं वाटत नाही नणंद भावजय आहेत, कारण की खूप छान आणि खूप प्रेमळ आहेत दोघीही आणि त्यांच्याबरोबर टायमिंग घालवायलाही मला खूप जास्त आवडतं। नेहमीच बोलतात पण खूप सुंदर त्या दोघीही। मी आश्चर्य झालं मम्मी हे बघून, आश्चर्य झालं हे बघून। काय नाही दे काय करत नाही माहिती का आपल्याला त्याचं फक्त एवढंच की त्याला दम पण देते त्याला बाळा बस बस असं बस खाली खाली बस आले बस चप्पांच्या खाली ना काय पडलं असतं म्हणून आडत बघत आता इथे मी फिश बनवायला घेतलं होतं, सुक्कं बनवणार होते। सुक्कं फिश बनवण्यासाठी मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे बारीक करून घेतलं होतं। त्याच्यानंतरून हळद,
धना पावडर, मीठ ह्या गोष्टी ॲड करून मसाला लावून ठेवला होता फिशला आणि त्याच्यानंतरून तेलामध्ये परतायला टाकलं होतं. तर खूप टेस्टी बनते ही सुक्की भाजी. आता ह्याच्या आधी मी शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर रेसिपी, पण आता बनवत होते तर मी रेसिपी परत शेअर करते तुमच्याबरोबर. खूप टेस्टी बनतं आणि ह्याला जास्त नंतरून असं चमच्याने सारखं त्याला हे करायचं नाही, हलवायचं नाही, जेणेकरून ते काय होतं तुटतात फिश. आता मी थोडंसं वाफवण्यासाठी ठेवून दिलं झाकून आणि त्याच्यावरती थोडंसं गरम पाणी टाकलं होतं, जेणेकरून ते गरम पाणी त्यामध्ये ॲड करेल. त्यामुळे आता इथे पाणी गरम होईपर्यंत म्हटलं आता इकडे भाजीची तयारी करून घेत होते मी. रस्सा बनवायचा होता, तर तांबडा रस्सा बनवणार होते. त्याच्यासाठी इथे टॅमॅटो 4 घेतलेले आहेत मी आणि त्यालाच मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्यायची होती. तर ते कट करून मी मिक्सर जारमध्ये टाकत होते, जेणेकरून प्युरी बनवून घेता येईल. तोपर्यंत म्हटलं पाणी इकडे गरम होईल, तर इकडे चॉप करत होते टॅमॅटो आणि तोपर्यंत पाणीही गरम झालं होतं. तर पाणी मी त्यामध्ये ॲड केलं, आणखीन थोडं पाणी ॲड केलं त्यामध्ये, जेणेकरून फिश छान शिजतील. त्यामुळे तर जास्त त्याला हे करायचं नाही. बघू शकता ॲज इट इज ठेवलं ना अजिबात तुटत नाही, खूप छान राहतात जसेच्या तसे फिश. त्यामुळे मग पाण्यात ॲड केलं, परत थोड्या वेळ झाकून ठेवून दिलं. इकडे लगेच मी तांबडा रस्सा बनवायला घेतला. तेल टाकलेलं आहे, हळद आणि त्याच्यामध्ये फिश टाकायचे परतण्यासाठी. गॅस मी बारीक ठेवलेला आहे, जेणेकरून फिश खाली चिटकत नाहीत, लागत नाही पातेल्याला. बारीक गॅसवरती फिश छान परतून घ्यायचे तेलामध्ये, जेणेकरून खाली लागण्याचे चान्सेस कमी असतात. मग हायवरती केलं, फ्लेम जास्त केली तर मग ते चिटकतात खाली. त्यामुळे मग असं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. मीठ टाकल्यामुळं चिटकत नाहीत खाली. तर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं होतं आणि त्यालाही छान वाफवून घेतलं मी. त्याच्यानंतरून लाल मिर्च पावडर टाकलेली आहे त्यामध्ये आणि त्याला झाकून ठेवून दिलं होतं, कारण की मिरची तेलामध्ये मिक्स होईल. त्यामुळे तोपर्यंत इकडे फिश पण मी चेक करत होते, साईड बाय साईड दोन्ही कामं चालू होते. आता मी ताट काढून ठेवलं होतं आणि इकडे लगेच आपली मिरची पण टाकली होती, तीही छान तेलामध्ये बघू शकता छान तेल सुटलं होतं. त्याच्यानंतरून जी प्युरी केली होती टॅमॅटोची ती मी त्यामध्ये ॲड केली. आता इथे एकदा स्टार्टिंगला फिश एकदा हलवून घेतले ना की त्याच्यानंतरून त्याला जास्त हे करायचं नाही, नाहीतर मग फिश तुटतात. आणि अशा पद्धतीने केल्यावर बिलकुल फिश तुटत नाही. नक्की ट्राय करून बघा तुम्हीही, कारण की फिश तुटतात खूप जास्त भाजीमध्ये. त्यामुळे मग अशा पद्धतीने केले तर ॲज इट इज राहतात. त्यामुळे मी तरी असेच करत असते. आता झाकून ठेवलं होतं, कारण की टॅमॅटोचं कच्चा पण जाण्यासाठी. आणि ते बघू शकता किती छान त्याला तरी पण सुटली होती आणि प्युरी पण छान अशी झाली होती तेलामध्ये. त्याचा स्मेल पूर्ण जातो टॅमॅटोचा. त्याच्यानंतरून जेवढे आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि छान शिजवून द्यायचं. काही होत नाही फिशला, त्यामुळे मी बराच वेळ त्याला शिजवून देणार आहे. आता इकडे मी ठेवून दिलं पाणी ॲड करून होण्यासाठी आणि त्याच्यानंतरून इकडे मग चालू होतं असं बाकीच्या गोष्टी करण्याचं. आता हे सगळं करायचं म्हटलं बराचसा पसारा होतं किचनमध्ये, तेच आवरावरी करत होते मी. म्हटलं आता हे दोन्ही भाज्या चेक करत होते, कारण की इकडे इंडक्शनवर ठेवलं होतं ना, ही स्टीलची कढई आहे तर थोडंसं लक्ष द्यायला लागतं त्यामुळे. आणि एकदा झाकून ठेवलं ना, जास्त सुक्कं जे आहे ना त्याला झाकून जास्त ठेवायचं नाही, नाहीतर मग ते फिश खूप जास्त शिजले जातात आणि ते चांगले लागत नाही. त्यामुळे मी आता त्याच्यावरचं झाकण काढलं होतं आणि आता फक्त ते थोडंसं पाणी त्यातलं आटलं की मी बंद करणार होते. आता इकडे आर्यन घेऊन आला होता पेरू आणि कच्चा पेरू होता, मला कट करून दे म्हणत होता, तर त्याला मी इथे पेरू कट करून देत होते. तर असं काही चालू होतं काम माझं आणि लवकर झालं होतं स्वयंपाक. तसं टायमिंग घालत मी करत होते स्वयंपाक, असं काही नाही की कंटिन्यू लागले होते, कारण की बराचसा वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे मग इथं थांबण्यापेक्षा माझं बाहेर जाणं बोलणं हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता जी भांडी होती ते म्हणलं क्लीन करून घेते. एवढी भांडी पडली होते बनवायच्या टायमिंगला चहाची वगैरे, तर तीच मी इथे क्लीन करून घेत होते, जेणेकरून पटकन मग क्लीन झाल्याच्या नंतरून पुढची कामं, जसं की आणखीन राईस लावायचं होतं मला कुकरला, भाकरी बनवायच्या होत्या, चपाती, हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर त्याच्यासाठी मग आधी हे म्हणलं जे भांडी थोडीफार पडल्यात ते क्लीन केले ना की मग बरं पडतं. त्याच्यानंतरून बाकीची पण कामं, मग जेवण वगैरे झालं भरपूर जास्त भांडी पडतात, त्यामुळे मग इथे जेवढे पडले होते तेवढे मी इथे क्लीन करून घेत होते. तर असं काही चालू होतं टायमिंग माझा खूप छान.
तर कामं तर चालूच राहतात, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि आपण टायमिंगही देणं. कारण की प्रत्येक वेळी फक्त काम करणं हे मला नाही आवडत. कारण की कसं आहे, आपण थोडंसं कोणीतरी आलं ना तर टायमिंग देणं पण तितकंच बनतं. त्यामुळे माझं दोन्ही कामं मी मॅनेज करत होते, की कामही करत होते आणि टायमिंगही देत होते. खूप छान वाटत होतं सगळ्या गोष्टी आणि होतात. जसं की आपण टायमिंग मॅनेज केला सगळं कामाचा की व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे मला तरी इझी गेलं आणि खूप छान वाटत होतं. टायमिंग कसा गेला तेच कळलं नाही खरं तर. झाली दोन्ही पण झाली. आता ही पण झाली आणि ही पण झाली. थोडंसं राहिलं आता वास येत होता बाहेर म्हणलं तिची माशी झाली माशीतली वास येतो. इथे माझी भाजी तयार झाली होती. बघू शकता एवढी थिक अशी मी होऊन दिली होती आणि थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवलं होतं. कारण थंड झाल्यावरती ते खोबरं असल्यामुळं खूप सुक्कं होतं. त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवलं ना की ते व्यवस्थित राहते. आणि ते राईस लावत होते मी कुकरला. आता जास्त वेळ झालेला नव्हता आणि भाजी झाल्याच्या नंतरून मी राईस लावायला घेतला. कारण की म्हणलं भाज्या दोन्ही झाल्याच्या नंतरूनच राईस लावते. वेळ बराचसा होता, 7 वाजल्या होत्या आणि त्यामुळे मग थोडंसं लेट मी राईस इथं लावून घेतला. भाजी आणखीन होत होती इकडे, रस्सा बारीक गॅसवरती होऊन देत होते मी. आणि आता जे कुकर आहे तो इंडक्शनवरती लावून देणार होते राईसचा. तरी ते झालं आता तेही माझं काम. आणि त्याच्यानंतरून बराच वेळ मी बसलो होतो आम्ही गप्पा मारत. कारण की दोन्ही भाज्या राईस वगैरे झालं होता आणि फक्त भाकरी करायच्या होत्या आणि चपाती तर त्या मी नंतरून करणार होते जेव्हा जेवायचे. कारण की जास्त वेळ नव्हता झालेला, लवकर स्वयंपाक झाला. त्यामुळे इकडे इंडक्शनला मी लावून दिलं कुकर आणि त्याच्यानंतरून मग मीही बाहेर गेले होते. म्हटलं आता झालं आहे सगळं. त्यामुळे बराच वेळ बाहेर थांबल्याच्या नंतर मग इकडे भाकरी बनवायला पण घेतल्या मी. आता सगळा स्वयंपाक कंप्लीट होतच आला होता आणि जेवायलाही बसले होते. जेवढं होता येईल तेवढा मी तुमच्याबरोबर आज व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हटलं चला ह्या गोष्टी थोड्याशा मला वाटत होत्या की मी तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि आठवणी ह्या ज्या आहेत त्या मला व्यवस्थित अशा ठेवायच्या होत्या साठवून, असं म्हणू शकता तुम्ही. कारण की खूप छान वाटत होतं आणि रोज रोज काय अशा आठवणी आपल्याबरोबर नसतात, कधीतरच येतात. त्यामुळे मग मी जेवढं होतं आहे तेवढे व्हिडिओ इथे शेअर केला. आणि इकडे माझी भाकरी पण कंप्लीट झाल्या होत्या आता फायनली. आता ही शेवटची भाकरी मी त्यावरती टाकली होती आणि त्याच्यानंतरून आम्ही लगेच जेवायलाही बसणार होतो. म्हटलं आता चला झालेच काम आवरून सगळं. आणि थोडंसं लेट, आता 8-8:30 वाजता मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या. त्यामुळे मग जेवणाचा टायमिंग इथे झाला होता माझा. तर बघू शकता तुम्ही इथे भाजी खूप छान झाली होती, सुक्कं, आणि रस्सा पण खूप छान झाला होता. तरी खूप छान आली होती भाजीला आणि दोन्हीही भाज्या खूप छान झाला होता. इथे आम्ही सगळेच जेवायला बसलो होतो. आजचा दिवसही खूप छान गेला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनेलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका छान अशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय.